विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झाल्यात। त्याचाच एक भाग म्हणून नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यालयात पोहोचले। तिथे दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली। तिथून उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये दाखल झाले। तिथे उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांशीही चर्चा केली। विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याच्या मार्गावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय आहे आणि उद्धव ठाकरेंनी या कार्यालयावरून जाताना त्या दिशेला तोंड करूनही पाहिलं नाही। दरम्यान उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात असतानाच तिथे नेमके शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि आशिष जयस्वालही दाखल झाले। मात्र ते लगेचच अध्यक्षांच्या दालनातून बाहेर पडले। आपण ही तीन दृश्य बघतोय। काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे यांची विधानसभा अध्यक्ष यांच्यासोबत चर्चा सुरू होती याचवेळी त्या ठिकाणी शंभूराज देसाई आणि आशिष जयस्वाल देखील आले। मात्र ते त्या लगेचच त्या ठिकाणाहून निघून गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडे जात असताना त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं देखील दालन होतं। मात्र उद्धव ठाकरे यांनी त्या दालनाकडे पाहिलं देखील नाही। एक मिनिट थांबा। तरी तीन दृश्य आपण बघतो। एका बाजूला ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची देखील भेट घेतली। नवे मुख्यमंत्री त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा आणि त्यानंतर राहुल नार्वेकर जे नवे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आहे। काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। माझ्या चेहऱ्यासमोर निवडणूक जिंकू शकलो नाही, निवडणूक सरकार स्थापन झाले, साहजिकच आहे या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार। आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली। शुभेच्छा ते दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवा, पुढची 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं आहे, शुभेच्छा दिल्या। तर उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ही भेट शुभेच्छा देण्यासाठी जरी असली तरी मात्र राज्यामध्ये या भेटीची चर्चा सुरू झालेली आहे। तरी दृश्य आपण बघतोय, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची काल नागपूरमध्ये भेट घेतली आणि त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर नेतेही त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि यावर इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात। मागच्या 5 वर्षात जेही महाराष्ट्रात घडलं तर त्यानंतर स्वाभाविकच सगळे राजकारणात काही होऊ शकतं असं म्हणतात, पण मला असं वाटतं आता पुढे असं काही होणार नाही आणि याची गरजही सुद्धा नाही। लोकशाहीतला हा एक भाग आहे ना, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हाकला जात असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भेट घेतली असेल। मुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस, कोई अब राज के व्यक्ति नहीं है, वो राज्य के मुख्यमंत्री है, उनको हम भी मिलते हैं, वो भी मिले हैं, तो उसमें क्या गैर क्या है।